श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री भगवान म्हणतायत, त्रिगुणात्मक असलेलं, अव्यक्त असलेलं, नित्य असलेलं आणि कार्यकारण रूप असणारं, अव्यक्त असूनही सर्व व्यक्त पदार्थांचा आश्रय असणारं असं जे तत्व आहे त्यालाच माया असं म्हणतात किंवा त्यालाच प्रकृती असं म्हणतात। ही दोन नावं नेहमी लक्षात ठेवा। भगवंत म्हटलं की माया म्हणायचं आणि पुरुष म्हटलं की प्रकृती म्हणायचं। भगवंत म्हणजेच पुरुष आणि माया म्हणजेच प्रकृती। पंचमहाभूते म्हणजे कोणती? पृथ्वी, आप म्हणजे पाणी, जल नाही का, पृथ्वी, आप, तेज म्हणजे अग्नी, वायू म्हणजे हवा, वारं आणि आकाश। ही पंचमहाभूते आहेत। पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश। पृथ्वी म्हणजे आपण राहतो ती जमीन, आप म्हणजे पाणी, नंतर तेज म्हणजे अग्नी, वायू म्हणजे वारा आणि आकाश। अशा प्रकारची ही 5 महाभूते। त्या 5 महाभूतांच्या 5 तन्मात्रा म्हणजे काय की ही महाभूते ज्यातून व्यक्त होतात नाही का। आता त्यालाच आपण इंद्रियांचे विषय असं म्हणतो। शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांना तन्मात्रासुद्धा शब्द आहे आणि इंद्रियांचे विषयसुद्धा शब्द आहे। आता ज्या पद्धतीने आपण पंचमहाभूत लक्षात ठेवतो त्याच्या उलट हे म्हणायचं, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश। मग आकाश शेवटी आहे आणि मग इथं शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ही जी 5 तन्मात्रा किंवा विषय आहेत ते उलट्या क्रमाने म्हटलं म्हणजे मग ते त्यांचे तन्मात्रा होतात। म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश। आकाश हे शेवटचं आहे आणि 5 याच्यामध्ये शब्द हा पहिला आहे विषय। म्हणजे आकाशाचा विषय कुठला तर शब्द, म्हणून आकाशाची तन्मात्रा शब्द। नंतर पृथ्वी, आप, तेज, वायू, चौथा आहे वायू, शब्द। नंतर स्पर्श, म्हणून वायूचं तन्मात्रा कोणती? स्पर्श। नंतर शब्द, स्पर्श, रूप हे पृथ्वी, आप, तेज म्हणजे अग्नीचं स्वरूप कुठलं तर रूप। नंतर पृथ्वी, आप म्हणजे पाणी, तसं शब्द, स्पर्श, रूप, नंतर रस, पाण्याचं विशेष काय आहे? रस, आणि पृथ्वीचं आहे गंध। अशा प्रकारे पृथ्वी, आप, तेज, वायू, रस, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 पंचमहाभूते। आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे उलटे केले की त्या यांचे तन्मात्रा होतात। अशा प्रकारे आपण ते लक्षात ठेवायचं। म्हणजे पंचमहाभूते 5, त्यांची तन्मात्रा 5 म्हणजे 10 झाले। अंतःकरण चतुष्ट, अंतःकरण चतुष्ट याचा अर्थ अंतःकरणाचे 4 अंतर्भाग। त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 आणि 10 इंद्रिय नाही का। 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय। ज्ञानेंद्रिय कोणती नाही का? 5 ज्ञानेंद्रिय शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या 5 यांचे 5 ज्ञानेंद्रिय। शब्द कुणामुळे ऐकू येतो? कानामुळं, म्हणून कान हे पहिलं ज्ञानेंद्रिय। स्पर्श कशामुळे कळतो? त्वचेमुळं, म्हणून कान, त्वचा, शब्द, स्पर्श। नंतर
रूप आपल्याला डोळ्याने दिसतं म्हणून रूप, शब्द स्पर्श रूप. रस, रस कशामुळे कळतो? जिभेमुळे म्हणून जीभ. आणि गंध वासामुळे, नाही का, वास नाकामुळे म्हणून कान, त्वचा, शब्द स्पर्श, रूप डोळ्यामुळे, कान, त्वचा, डोळे, रस जिभेमुळे म्हणून जीभ, आणि वास नाकामुळे, शब्द स्पर्श रूप रसगंध. त्यामुळे कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक ही 5 आपली ज्ञानेंद्रिय. त्याच्यानंतर 5 कर्मेंद्रिय, नाही का, हात, पाय. त्याच्यानंतर वाणी, वाणी हे कर्मेंद्रियामध्ये पण आहे, ज्ञानेंद्रियामध्ये पण आहे. जीभ म्हटलं की चव घेणारी जी असते तिला ज्ञानेंद्रिय म्हणायचं, आणि जीभ बोलणारी जी असते तिला कर्मेंद्रिय म्हणायचं. म्हणून आपलं तोंड हे दोन्हीमध्ये आहे, म्हणजे अन्नपदार्थ खाण्यामध्ये आपल्याला चव दाखवते म्हणून ते ज्ञानेंद्रिय, आणि बोलण्याचं काम करते म्हणून कर्मेंद्रिय. लक्षात आलं? तर हात, पाय, वाणी, वाणी म्हणजेच जीभ, हात, पाय, वाणी. त्याच्यानंतर गुदद्वार आणि लघवी करण्याची जागा, अशा या 5 कर्मेंद्रियाच्या जागा. म्हणजे अशा मिळून 24 तत्वांना या प्रकृतीचं कार्य असं म्हणतात. लक्षात आलं? हा विषय जरा अवघड आहे, पण मी तुम्हाला सोपा करून त्यातल्या त्यात समजेल असं सांगतो आहे. 5 महाभूते, 5 त्यांच्या 5 तन्मात्रा म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध. नंतर 4 अंतःकरणाच्या भाग म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार, 5 आणि 5 10 आणि 4 14, आणि 10 ज्ञानेंद्रिय, 14 आणि 10 24. अशा प्रकारे या 24 गोष्टींना एकत्र केल्यानंतर त्याला 24 तत्व असं म्हणतात, आणि ही 24 तत्व म्हणजेच त्या प्रकृतीचे कार्य आहे. आता हे प्रकृतीचे कार्य कसं असतं? तर ते गुणांनी युक्त असतं. लक्षात आलं? गुणांनी युक्त असतं म्हणजे काय? सत्व रज तम या गुणांनी ते युक्त असतं, आणि ते अव्यक्त असतं. अव्यक्त याचा अर्थ काय? असतं पण ते नसतं अशा अर्थाने, आणि नित्य असतं, नाही का, कायम चालू असतं ना. हे आपलं कार्य जे आहे प्रकृतीचं ते कायम चालू असतं, आणि कार्य केल्यामुळे कशामुळे ते कार्य घडलं त्याला हे कारण असतं, आणि म्हणून याला कार्यकारण भाव असंही म्हणतात. आता काही माणसं 25 तत्व म्हणतात, तर त्याच्यामध्ये काळ नावाचं एक 25वं तत्व घेतात. आता काळ हे सगळ्यावर औषध आहे. आपण जे म्हणतो ना की काळ गेला की आपलं दुःख हलकं होतं, काळ गेला की आपल्याला विस्मरण होतं, काळ गेला की आपल्या जखमेची तीव्रता कमी होते, काळ गेला की कोणीतरी आपल्याला बोललेलं असतं ते आपण हळूहळू विसरून जातो. म्हणजे आपण म्हणून मराठीमध्ये आपल्या एक म्हण आहे, काळ हे सर्वांवरचं अत्यंत चांगलं औषध आहे. म्हणजे काहीही जरी घडलं आणि ते जर आपल्या मनाविरुद्ध असेल तर आपण थोडा वेळ म्हणा, थोडा काळ म्हणा, थोडा शांत राहण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जेवढं आपण शांत राहू तेवढा काळ तो लवकर जातो, आणि झालेली घटना किंवा घडलेला प्रसंग आपल्याला सहन करता येतो, किंवा त्याची तीव्रता जी असते ती कमी होते. आणि म्हणून काही माणसं 24 तत्वाच्या ऐवजी 25वं काळ हे तत्व पण त्याच्यामध्ये घेतात, आणि मग ते म्हणतात की या प्रकृतीचं कार्य जे आहे ते 25 तत्वांनी चालतं. आता मायेचं कार्य जे आहे त्या देहाला मी मानून आपल्याला करता मानणाऱ्या जीवाला याचं भय वाटतं. म्हणजे काय? याचा अर्थ समजून घ्या की आपण जो जीव आहे, नाही का, आपला हा देह
देह म्हणजे तसा पंचमहाभूतांपासून बनलेला असल्यामुळे त्याला निर्जीवपणाच आहे. तसं बघायला गेलं तर आपला देह निर्जीवच आहे, पण त्या देहामध्ये चैतन्यरूपी भगवंताचा अंश किंवा ज्याला आपण कणभर म्हणतो किंवा तो कणभर असणारा आत्मा या संपूर्ण 5-6 फुटी देहाला चालवतो. म्हणून हे लक्षात येण्यासाठी आपण ट्रान्झिस्टर रेडिओचं उदाहरण कायम लक्षात ठेवावं. ट्रान्झिस्टर रेडिओ म्हणजे देह आणि त्याच्या आतमध्ये असणारा सेल म्हणजे त्याचा आत्मा. सेल जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तो रेडिओ चालू आहे, नाही का? म्हणजे सेलचं कार्य चालू आहे तोपर्यंत तो रेडिओ चालू असतो. आणि म्हणून तसा रेडिओ जर नुसता ठेवला आतमध्ये सेल न घालता तर रेडिओ आहे, सगळं आहे, पण तो चालतो का? नाही. त्याची इंद्रिय काम करतात का? नाही. तसं देह आपला जो आहे तो पंचमहाभूतांपासून बनलेला एक निर्जीव पुतळा असतो. त्याला हात आहेत, पाय आहेत, तोंड आहे, नाक आहे, डोळे आहेत, कान आहेत, सगळं काही जागच्या जागी आहे. पण तरीसुद्धा आपल्या त्या इंद्रियांकडून कार्य होतं का? नाही होत. देहाकडून कार्य होतं का? नाही होत. पण त्याच्यामध्ये जेव्हा सेल घालावे म्हणजे अंशरूपी आत्मा किंवा कणभर तो जीव त्याच्यामध्ये जेव्हा प्रवेश करतो त्यावेळेला त्या अचेतन असलेल्या जड असलेल्या देहाला चैतन्य प्राप्त होतं, जिवंतपणा प्राप्त होतो. आणि मग तो चालता, बोलता, हलता, डुलता, पाहणारा, ऐकणारा, खाणारा, पिणारा असा देह कार्य करू लागतो. समजलं? म्हणजे मायेचं कार्य आपल्याला कशातून कळतं? या मीपणातून कळतं. म्हणजे हा जो देह आहे तो मायेने बनलेला आहे, पंचमहाभूतांपासून बनलेला आहे, 3 गुणांपासून बनलेला आहे. सत्वरज तन्म या गुणांचा त्याच्यावर प्रभाव आहे. मग असं सगळं असूनसुद्धा तो हलत नाही, बोलत नाही, चालत नाही. मग तो का हलतो? त्याच्यामध्ये हा जो मी आहे तो प्रवेश करतो. तर हा मी कोण आहे? तर हा मी म्हणजे त्या भगवंताचा अंशरूप असणारा, कणमात्र असणारा परमात्म्याचा अंश म्हणजेच आत्मा, म्हणजेच जीव, म्हणजेच चैतन्य. ते चैतन्य असल्याशिवाय किंवा तो परमात्मा म्हणजेच पुरुष असल्याशिवाय हा प्रकृतीरूपी देह कार्य करू शकत नाही. म्हणून पुरुष आणि प्रकृती दोन्ही एकत्र असेल तरच त्याच्याकडून म्हणजे या देहाकडून कार्य घडतं. आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये अर्धनारी नटेश्वर ही जी कल्पना आहे त्याचं कारण हेच आहे की नुसता पुरुष म्हणजे नुसता जीव किंवा नुसता आत्मा जर असेल तर त्याचा काही उपयोग नाही. त्याला जोपर्यंत मायेचं म्हणजे या देहाचं सहाय्य जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत नुसता आत्मा काहीच करू शकत नाही. आणि नुसता देहसुद्धा काही करू शकत नाही जोपर्यंत त्याला आत्म्याचं चैतन्य प्राप्त होत नाही. म्हणून देह अधिक चैतन्य म्हणजेच काहीतरी कार्य घडतं. म्हणून आपल्या हातून जे काही कार्य घडतं त्याला अहमपणा येतो किंवा मीपणा येतो, म्हणजेच त्याला अस्तित्व प्राप्त होतं. आणि हे अस्तित्व जे प्राप्त होतं ते प्रकृती आणि पुरुष यांच्या कार्यामुळे ते घडतं. आणि म्हणून प्रकृती जरी असली तरी ईश्वराशिवाय म्हणजे त्या पुरुषाशिवाय अपूर्ण आहे. आणि पुरुष जरी असला तरी त्या प्रकृतीशिवाय तोही अपूर्ण आहे. म्हणून हे दोन्हीही भाग एकमेकांवर अवलंबून आहेत. नुसता परमात्मा किंवा त्याचा अंश असणारा जीव किंवा आत्मा हे काही करू शकत नाहीत जोपर्यंत त्यांना प्रकृतीचं म्हणजे या देहाचं सहाय्य मिळत नाही. तसंच उलटही आहे, नुसता देह किंवा नुसती प्रकृती काहीच करू शकत नाही जोपर्यंत तिला या चैतन्यरूपी कणभर का होईना आत्म्याचं सहाय्य प्राप्त होत नाही. आणि हे लक्षात येण्यासाठी आपण ट्रान्झिस्टर रेडिओचं लक्षात ठेवायचं कायम उदाहरण.
तो रेडिओ आहे, सगळा आहे, त्याचे स्पेअर पार्ट चांगले आहेत, त्याचं सगळं चांगलं आहे, त्याचं बाह्य स्वरूप चांगलं आहे, तो दिसायला सुंदर आहे, सगळं चांगलं आहे, पण तो रेडिओ वाजतो का, त्याच्यातून आवाज येतो का, त्याच्यावर आपल्या आवडीचं स्टेशन लागतं का? नाही. केव्हा लागेल? जेव्हा त्यामध्ये अंशरूपी परमात्मा म्हणजेच सेल, नाही का, सेल घालायचा, सेल घातला की तो रेडिओ चालू होतो. मग आता नुसताच सेल बाहेर काढून ठेवला आहे तर सेल काही करू शकतो का? नाही. सेलला जोपर्यंत त्या ट्रान्झिस्टरची बॉडी किंवा त्याचं जे ट्रान्झिस्टर रूपी ते मशीन जे आहे ते मशीन जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत ते नुसता सेल असूनही उपयोग नाही. म्हणजे नुसता सेल ठेवला आहे आणि त्याच्यातून गाणं ऐकू येतं, आपल्याला हवं ते स्टेशन ऐकू येतं, असं होतं का? नाही. म्हणजे सेलसाठी ट्रान्झिस्टर रेडिओ आवश्यक आहे आणि नुसता ट्रान्झिस्टर रेडिओ असून उपयोग नाही, त्याला चालवण्यासाठी त्या सेलरूपी आत्मशक्तीचं मदत लागते. तसं ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येत नाहीत तोपर्यंत त्यांच्या हातून कार्य घडत नाहीत. म्हणून भगवंताचं हे जे ज्ञान स्वरूप आहे किंवा पुरुष स्वरूप आहे ते महत्त्वाचं आहे आणि त्याला नुसत्या ज्ञान स्वरूपालाही अर्थ नाही जोपर्यंत त्याच्या हातून कार्य स्वरूप घडत नाही. म्हणजे कार्य करणारी जी भगवंताची शक्ती आहे तिला प्रकृती किंवा माया असं म्हणतात आणि ज्ञान किंवा भगवंताचं जे पुरुष रूप आहे त्याला ज्ञान किंवा पुरुष रूप असं म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.